थोडस लक्ष घाला, मला गुन्हा दाखल करून मला तरी जायचं नाही. हे महाशय एमपी लाईव्ह डीपीडीसी मध्ये. अरे ती महिला, तिचा व्यथा काय, तिचं कौटुंबिक, तिचं खासगी जीवन, म्हणजे महिलांच्या नावानं कुठेतरी ब्लॅकमेल, कुठेतरी तो स्टंट आपण म्हणतो ना, हॅबिच्युअल क्रिमिनल. आपण तुम्ही डिपार्टमेंटमध्ये राहिले, हॅबिच्युअल क्रिमिनल. प्रत्येक गोष्टीला रंगवायचं, प्रत्येक गोष्टीमधून बदनाम समोरच्याला करता येईल का, अशा पद्धतीचं स्टंट करायचं हे काम हे महाशय करतात. आणि म्हणून आज मला आनंद वाटतो, आपण याच बाजूला आम्ही उत्तमराव पाटलांचं 30 एकरामध्ये एक ग्रीन झोन 25,000 झाडांचं गार्डन केलं. असे कॉन्क्रीटचं चोरताई जंगल, मग तात्या बोलले ते खरंय, त्या ठिकाणी हिरवगार ऑक्सिजन झोन तोडला आणि प्लास्टिकचं गार्डन आणि तरी कॉन्क्रीटचं गार्डन त्या ठिकाणी तयार केलं. मी चाळीसगावकरांना अजून सांगतो, मला आठवतं स्वर्गीय दादांनी पाणी पुरवठा योजना जी आणली होती, त्या योजनेनंतर आपण धुळे रोड, मालेगाव रोडची समस्या होती. अनेक भागामध्ये रिमोट एरियामध्ये पाईपलाईन नव्हती, नवी घरं झाली होती. आपण नवीन 80 कोटीची योजना आणली. मला वाटतं विजयताई पवारांच्या घराजवळ आपण पाण्याचा स्टोरेज टँक केला. आदरणीय पद्मजा वहिनी आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आले आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चला मी शेवटचे 2 मिनिटं बोलतो. आपल्याला या ठिकाणी आपणचं मनोगत ऐकायचं आहे. धुळे रोड, मालेगाव रोड, या मला आठवतं नवीन 80 कोटी रोड असेल, पाणी पुरवठा नवीन टँक असेल, प्रामाणिकपणे आपण त्याला न्याय देण्याचा. मग तो आमचे असा आम्हाला जमिनीवर बसणारा नेता आणि कार्यकर्ता आमच्यामध्ये पाहिजे. आता जमिनी घेत सुटणारा नकोय. आणि म्हणून आज जाताना तुम्ही बघितलं तरी पंचायत समितीची इमारत पूल उतरल्यावर आहे, लाईट बीट, आपल्याला वाटतं काय काम करू आहे काय नाही भाऊ. त्याचं वास्तव काय, या ठिकाणी सभापती दिनेश बोरसे आणि उपसभापती होते, यांनी त्या ठिकाणी मला आठवतं जागेचा तिढा सोडवला. जागा हस्तांतर केली. मी स्वतः मालेगाव संगमनेर गेलो, आराखडा तयार केला, प्रस्ताव सादर झाला, टीएस अप्रूव्ह झालं. त्या ठिकाणी अजय पाटील सभापती झाले, उपसभापती भाऊसाहेब पाटील झाले. आणि मग राजूदादांनी फोन केला आणि त्या इमारतीचं फायनल बजेट त्याला मिळालं. या महाशयांचा 0% योगदान. कल्पना नाही, संकल्पना नाही आणि काहीच नाही. आणि त्याचं भूमिपूजन पण अजय पाटील आणि भाऊसाहेब पाटील उपसभापती पाहिजे उभे. ते स्वर्गीय राजूदादा आज आपल्यात नाहीये, पण त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. आणि ती इमारत उभी राहिल्यावर संकल्पना लावताना कुठेतरी जनाची मनाची वाटली पाहिजे होती की अरे माझं त्याच्यात 0% योगदान आहे, मी कशा पद्धतीने लावू. पण आज आपण बघतोय की या ठिकाणी चाळीसगावकरांचा केवळ विकासाचं त्या ठिकाणी एक भूत वेगळ्या पद्धतीने दाखवून मीच केलं असं सगळं चित्र सुरू आहे. ते सगळं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज विठ्ठलाचा, मी काल बोललो त्या ठिकाणी दादा, विठ्ठलाच्या नावाने एक आप्पा उठून माणूस आला आणि तो म्हटला की माझ्या बाबाची आजोबाची जमीन आम्ही विठ्ठल देवस्थानाला दिली होती, चाळीसगावच्या फाडीतलं विठ्ठल मंदिराला. आणि ती विठ्ठल जमीन, विठ्ठल प्रतिष्ठानची जमीन, देवस्थानची जमीन, त्याचाही सौदा यांनी कोणाच्या तरी नावाने केला. आणि मग तो माणूस उठून आला स्वयंस्फूर्तीने. आम्ही काय त्याला तू सगळं ठेवला नव्हतं की उठून ये तू बोलायला. तो बोलायला लागला की माझ्या पण आजोबाची जमीन यांनी लुटायचं काम केलंय. आणि मग ते भाषणात बोलायला लागले काल की उमेश पाटील तुम्ही कधी विठ्ठलाकडे गेले का. अरे बाबा, विठ्ठल आमचे आई बाप, आमचे माय बाप जनतेमध्ये आम्ही देव पाहतो, हाच आमचा विठ्ठल, हीच आमची रुक्माई आहे, त्यांची सेवा हेच आमचं त्या ठिकाणी दैवत आहे. आणि या महाशयांनी मात्र उमेदवारी देताना मला आठवतं विजयताई भिगन पवार सारखा विठ्ठल भक्त कुटुंब, बबन पवार सारखं विठ्ठल भक्त कुटुंब ज्यांनी विठ्ठलाचं चाळीसगावात मोठं मंदिर बांधलं, त्या विठ्ठल भक्ताला उमेदवारी दिली नाही, दुधात पाणी टाकणाऱ्या एकाला उमेदवारी दिली. कारण की यांचा धंदा तोच आहे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल की आपण या निवडणुकीमध्ये गट तट पक्ष आपापसातले मतभेद बाजूला ठेवा. मी एक याला दिसू त्याला दिसू, हा भुईवंश आहे, हा मांबव आहे, हा जातीचा आहे, हा पोतीचा आहे, गट तट जात पात पक्ष बाजूला ठेवा. चाळीसगावच्या शाश्वत विकासासाठी, चाळीसगावच्या सामाजिक सलोखा, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्हाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे. भयमुक्त चाळीसगाव, दहशतमुक्त चाळीसगाव, प्रशासनाच्या माध्यमातून याला नोटीस दे, याला त्या ठिकाणी तडीपार करता येईल का, याचं काही बेकायदेशीर शोधता येईल का. दहशतीमध्ये जगतात अक्षरशः आमचे अनेक उमेदवार
येऊन सांगून गेले पाया पडतो, आम्हाला सांगितलं तुला गंजखोरीची नोटीस देईल, आम्हाला सांगितलं तुझं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येईल, तुझा पगार काढू, तुझा हा सरकारी नोकर आहे, तुझ्या घरात नोकर आहे. म्हणजे अक्षरशः प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक लढवायचं जे षडयंत्र सुरू आहे हे हाणून पाडायचं असेल, तुम्ही विनंती करतो की या 1, 2, 9 प्रभागातल्या 6च्या 6 जागा कपबशीचा लीड इतका असला पाहिजे पद्मजा वहिनींना की या लीडच्या पलीकडे त्या ठिकाणी शहरातला लीड तो वेगळा असेल. आणि मला विश्वास आहे की आलेला प्रचंड जनसमुदाय हा पद्मजा वहिनीच्या सोबत सर्व नगरसेवकांना निवडून दिला विश्वास त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शेवटचे 30 सेकंद बोलतो की भावांनो, भाजप कुटील आहे, कुटील इंग्रजांच्या विचाराची त्या ठिकाणी त्यांची रणनीती आहे. त्यांनी त्याच्यामध्ये एक गोम एक त्या ठिकाणी मेक मारून ठेवली आहे. त्यांना माहित आहे काही पॉप्युलर चेहरे आले तर त्या ठिकाणी लोक नियुक्त नगराध्यक्ष निवडून येतात. आपल्या चाळीसगावकरांना कल्पना आहे काळ्या दगडावरची रेष आहे, त्या दिवशी आता तुम्ही सांगून दिलं 3रा विक्रम होणार आणि खरोखर तुम्ही त्या ठिकाणी बीज रोवणी केली आणि चाळीसगावकरांच्या मनामध्ये ठरलंय पद्मजा वहिनी नगराध्यक्ष होणार म्हणजे होणारी काळ्या दगडावरची रेष आहे. पण केवळ वहिनी नगराध्यक्ष होऊन चालणार नाही. या भाजपाने मेक ठेवली की 14 महिन्यानंतर अविश्वास ठराव आणता येतो आणि म्हणून शाश्वत विकास करायचा असेल, चाळीसगावला आपल्याला खऱ्या अर्थानं परिपूर्ण विकासाचं आपल्याला मॉडेल उभं करायचं असेल तर त्यांच्यासोबत नगरसेवक देखील निवडून दिले पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की खाली व्यक्ती बघू नका, कब्बशी बघून सगळ्यांना आपल्याला एका ताकदीने उमेदवार द्यायचे. आणि म्हणून मी स्वतः अनुभवलंय मागच्या वेळेस शेवटचा अजून काल आम्ही गेलो, आम्हाला काल देवळीचे आमचे छगन पाटील मार्केटचे डायरेक्टर आहे, 6 लेबर तिथे 6 लेबर. साडूंचा फोन गेला. साडू म्हणजे कोण माहिती ना? साडूने फोन केला म्हणे माझ्याकडे तुला कार्ड शेतात म्हणे तू मतदान लिहिलं आहे म्हणे तुला काय पैसा फोन तिकडे टाकू म्हटलं. मग आम्हाला आमचे पातोंड्याचे डॉक्टर आमचे पाटीलचा फोन आला म्हणे माझ्या गावात पण फोन आला, ते लेबर आहे बिगारी बिचारे म्हणजे तुझं नाव नोंदवलंय कोणी मला तर माहिती नाही, मी नोंदून टाकलं, माझ्याकडे कार्ड तयार आहे म्हणे तू काळजी करू नको, तू ये तुला पैसे व्यवस्था करेल मतदान करून टाकू. म्हणजे लोकशाही मार्गाने निरपक्षपणे पारदर्शकपणे ही निवडणूक जिंकूच शकत नाहीये. घटकाची विनंती आहे की जो कोणी असा बोगस आधार कार्ड घेऊन या मतदानामध्ये येऊन चाळीसगावकरांच्या भावनेची खेळण्याचं काम करेल तर ते आपण सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहे. काल 200 बोगस आयडी सापडले, 200 बोगस आयडी सापडले. एका घरामध्ये 7 टॅब आणून चेहरे बदलायचे, फोटो बदलायचे काम सुरू आहे. आम्ही गेलो पण तिथून ते निघाले नाही तर आम्ही त्या ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन करणार होतो. पण हे चाळीसगावकर हे बोगस पद्धतीने जे त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्याचं षडयंत्र आहे ते आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यशस्वी होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी आदरणीय आपणचं मनोगत आपल्याला ऐकायचंय म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय आप्पासाहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. जोरदार टाळ्यातून आप्पाचं स्वागत करूया. अरे झालंच लागतं, मनगटामध्ये जोर लागतो, मस्तकामध्ये विचार लागतो. गट तट पक्ष सोडून चाळीसगावसाठी मी आलो. ही भूमिका आपल्या चाळीसगावकरांच्या इतिहासात नोंद होईल की असाही एक आमदार होता की त्यांनी गट तट पक्ष सोडला आणि चाळीसगावच्या ऐक्यासाठी मैदानात आला. पुन्हा इथं टाळ्या वाजवा. येत्या 2 तारखे येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय उन्मेष दादा, आपल्या गावाचे आणि देशमुख समाजाचे ज्येष्ठ नेते सहकार नेते आदरणीय प्रदीप दादा देशमुख,
1001% 3 तारखेला या चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ज्या विराजमान होणार आहेत त्या आदरणीय पद्मदादाई देशमुख सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे, पण वेळ खूप कमी आहे आणि अजून दुसरी एक सभा आहे. त्याच्यामुळे पद्मजा ताईंना विजयाचा विळा उचलणार आहे. मंचावर बसलेले सर्व सन्माननीय गण आणि ज्यांनी पद्मजा ताईंना विजयी करून खऱ्या अर्थाने राजू दादांना श्रद्धांजली वाहण्याचा विळा उचललेला आहे. असे माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी कैलासवासी राजू दादांना नमन होतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. बांधवांनो, मला या सभेला येऊन दुःख होण्यापेक्षा निश्चितपणे आनंद होतोय की या देशमुख परिवाराने कैलासवासी तात्यासाहेबांपासून तर माझ्यापर्यंत केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मला पद्मजाताईंच्या रूपाने ती उपकार फेडण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळे चाळीसगावकरांचे मनापासून आभार मानतो. आणि हे फक्त मी सांगितलेलं नाही, आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा चव्हाण यांनी सुद्धा हे मान्य केलंय की मी माझ्या जीवनात इतका खानदानी विरोधक पाहिलेला नाही. अतिशय दुःखद अशा प्रसंगी जेव्हा मी राजू दादांच्या अंत्यविधीसाठी आलो त्यावेळेस मला वाटत होतं की इथं श्रद्धांजली चालू आहे की नगरपालिकेचं भाषण चालू आहे. श्रद्धांजली अशी असते, दुःख असं असतं. मला तर कमाल वाटते, ज्या राजू दादांचा शेवटचा श्वास या दवाखान्यामध्ये संपला, पण स्वतःला मी किती प्रामाणिक आहे, मी किती समाजसेवा करतोय म्हणून डेड बॉडीला गाडीत टाकून तुम्ही धुळ्यापर्यंत नेताय. हरकत नाही, प्रयत्न करा. अरे पण जे सोशल मीडिया तर असं पाहतो, तुमचा फक्त बाथरूमचा सोशल मीडिया मी आता पाहिला नाही, पण इथंही टाळूवरचं लोणी खाता. अरे जर खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांच्यावाली सेवा करायची होती ना, मागे एक गाडी तुमची, पुढे एक गाडी तुमची, हरकत नाही, आणखी 10 गाड्या घ्या, पण तेही सोशल मीडियावर. हे टाळूवरचे लोणी खाणारे मी माझ्या जीवनात असे कधी पाहिले नाही. दुःखाचं सुद्धा राजकारण करतात. बरं, त्या श्रद्धांजली म्हणून आणि शोक सभेमधून अशी श्रद्धांजली देताय. मला तर असं वाटलं की हे नगरपालिकेचं इलेक्शन लागल्याबरोबर आमचे तत्वनिष्ठ, इमानदार, ज्यांना खानदानी विरोधक समजताय असे आमचे मित्र मंगेश दादा उद्या आमच्या पद्मजा ताईंना 100% बिनविरोध निवडून देतील अशी मला खात्री वाटली. पण उलट झालं, तिथं खरं पितळ उभं पडलं. जेव्हा मी शोक सभेला आलो मला वाटलं आमचे मित्र
मंगेश दादा कायमस्वरूपी जे बोलतात ते करतात असं ते म्हणतात, लोक नाही. मला वाटलं हे आता 100% करतील आणि म्हणून त्या भावनेने मला असं वाटलं की जर का खऱ्या अर्थाने या देशमुख परिवाराने या चाळीसगावकरांसाठी, या चाळीसगाव तालुक्यासाठी जर का काही केलं असेल ना, तर आमचे मंगेश दादा हे 100% बिनविरोध करतील असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी शोक सभेतून या चाळीसगावकरांना आव्हान केलं की आपल्याला जर का खरंच राजूदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना बिनविरोध करा. पण मला माहित नाही की मंगेश दादाच्या बुळाशी डायरेक्ट सुतळी बांधत लागेल. मी कधी कल्पनाही केली नाही. पण मंगेश दादा तिथं आले, पाचोऱ्याला आले, आणि असं काही बोलून गेले. मंगेश दादा मला म्हणाले, तुझा पगार किती, तू बोलतो किती. अरे मंगेश दादा, तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही. ती संस्कृती या किशोरप्पाची नाही. पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना, तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय. ही जी जनता इथं सेलिब्रिटीसाठी या किशोरप्पाची वाट पाहत होती ना, हा माझा पगार आहे. पण तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती. अरे मंगेश दादा, तुम्ही 6 वर्षाचे बाळ आहात. मंगेश दादाला कोण ओळखायचं? मंगेश दादाला कोण ओळखायचं? अरे मंगेश दादा, पहिल्या टर्मला जेव्हा उन्मेष दादा आमदार झाले ना, त्या उन्मेष दादाची थैली घेऊन तुमचे 5 वर्ष गेले. अरे त्या माणसाचं इतकं चांगलं काम 5 वर्ष या चाळीसगाव शहराचा, या तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही तुम्ही ओळखलं नाही. घातपात झाला, घातपात झाले. असे अनेक पीए आमदार झाले. आणि तेच पीए या दादांचा घात केला आणि पीए या ठिकाणी आमदार झाले. ठीक आहे, नशिबाचा खेळ आहे. पण एवढ्या 6 वर्षात मंगेश दादा तुम्ही इतके मस्ती याल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला बांधवांना हिची इतकी मस्ती मी कधीच पाहिली नाही. होय, आम्ही राजकारणात आहोत. तिथं येऊन सांगितलं जातं की मी एवढी मदत केली, आमदार असा बोलला. मंगेश दादा, अरे मी या राजू दादांची गेल्यानंतर पद्मजाताईंची, या देशमुख परिवाराची, हा किशोरप्पा जाहीर माफी मागतो की हे जे पहिला टर्मला 5,000 मतांनी निवडून येणारं पाप आहे ना, ते पाप या किशोरप्पांनी केलंय. मी 2 दिवस आधी या चाळीसगाव तालुक्यातल्या मतदारसंघातल्या हितचिंतकांना या किशोरप्पांनी व्हिडिओ तयार केला. किमान 100-200 फोन केले आणि त्यांना सांगितलं की मंगेश दादा माझा मित्र आहे,
मला ते पाचोऱ्यात मदत करताय, तुम्ही काही करा आणि मंगेश दादांना मदत करा. मी स्वर्गवासी राजू दादांचे मी माफी मागतो. आणि तेव्हा मंगेश दादा तुमचा 5,000 या मतदारसंघामध्ये उगम झाला. हे आव्हान माझं तुम्हाला आहे. 2,000 मतं पडता पडता पडेलवर मी एवढी मस्त. आता तर असं दाखवलं जातं. मला तर म्हणजे अनेक फोन चाळीसगाव तालुक्यातून आले, पण सगळ्यात महत्वाचे फोन कोणाचे आले ना, तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे आले. दादा ये अंदर की बात है, ओरिजिनल भाजप भी अपने साथ है. त्याच्यातलं भाजप इथंच बसलाय. आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी कैलास डॉक्टर सूर्यवंशी इथे, अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाच्या कमळाची पाकळी सुद्धा या 40 मध्ये नव्हती ना, त्यावेळेस या अशा अनेक निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भाजपचा उगम या ठिकाणी केला. यांनी कष्ट केले, हाल अपेष्ट भोगला. आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा चांगले दिवस यायला लागले, त्यावेळेस तुम्ही अशा इमानदार लोकांना बाहेर काढलं. आता उमेदवाऱ्या दिल्या, पण जे काना खालचे आहेत ना, त्यांना यांनी उमेदवाऱ्या दिल्या. मी सांगेन तोच ठराव पास कर, मी सांगेन त्या जमिनीचं रिझर्वेशन निघायलाच पाहिजे. राजू अण्णा जायात, दादा जायात, कैलासू जायात, या कधी उदी देईन का? त्याला माहिती नाही डोक्यावरचे. पण आता डायरेक्ट काहीच नाही, अशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या, काहीच नाही. पण बांधवांनो, खरंच मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या 40 दादागिरी, मस्ती हे कधी सहन केलं नाही. एक सच्चा सेवक म्हणून या देशमुख परिवाराने या 40 गावाची सेवा केली. पण इथे अतिशय दमदाटी केली जाते, दम दिला जातोय. पोलिसांचं तर विचारूच नका. मला तर वाटतं ना, ह्या 5 वर्षात किमान 10 PI लोक बदलून गेले असतील. एकही माझ्याकडे पाठवण्याला तपास करा. माझ्याकडे अधिकारी यायला लाईन लावतात, इथं बदली करून जायला लाईन लावतात सगळे अधिकारी. बरोबर, कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लावतात. पोलिसांची तर अशी परिस्थिती आहे. आणि त्यांचा जिव्हाळा मला नक्की आहे. त्यांनीच सांगितलं होतं की पोलीस से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. आहे ना, मी पोलीस आहे, ते अजूनही माझ्या रक्तात आहे. इतकी वाईट अवस्था की इथले किमान 15-20 पोलिसांच्या बदल्या. एक तर अशी घटना, स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बळजबरी कंप्लेंट करायला लावली. माझ्या जिथले ते 2-3 पोलीस त्या डीवायएसपीला सांगून 1.5 लाख रुपये त्याच्याजवळ दिले आणि याच्या घरात हे 1.5 लाख रुपये सापडले. इतका खोटा गुन्हा या ठिकाणी केला. अरे माझ्या पोलिसांना आव्हान आहे, हा बी एक पोलीसवाला. मला आता सिंघम पिक्चरची आठवण येते. एकदा सिंघम पिक्चर डोक्यासमोर आला आणि हा जो जयकाल शिर्के नावाचा मातलेला आहे ना, आता माझी सटकली. आणि जर पोलिसांची सटकत नसेल तर आपण सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावाच लागेल. किती दिवस तुम्ही ही दडपशाही सहन करणार? उमेश दादांनी सांगितलं, त्या पीआयची बदली केली,
त्या महिलेची तक्रार नाही, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही. तुम्ही तर सांगताय तिचं नाव बदनाम केलं. अरे हे इतके दळभद्री आहेत की तिच्या बिचारीच्या मुलाच्या अंगावर 2 वेळा वाहन टाकण्याची त्या ठिकाणी त्यांनी कोशिश केली, प्रयत्न केले, पण ते पुढे येऊ शकत नाही. पण ते ज्या दिवशी पुढे येतील ना, त्या दिवशी तुम्ही घरात घुसू शकणार नाही, अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल. आम्ही किती दिवस सहन करणार आहोत? हे सगळे सांगतात की पैशांशिवाय काहीच नाही. आम्ही एवढा स्वाभिमान गहाण ठेवला, याच्या 2-4 हजार रुपयाने आम्ही मरून जाणार आहे. बांधवानं भाजी भात नाही. मी तर म्हणतो ना, साला पैसे घेऊन आला की कंबरड्यात लात मारून हाकला. हा आमचा स्वाभिमान आहे. हा 40 गाव विकत घेणाऱ्यांमधला नाही आहे. बांधवानो, जान है तो जहान है. आम्हाला पहिल्यांदा आमचा स्वाभिमान पाहिजे. तुम्हाला दंड दिला जातो, तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं, पोलिसांवर अन्याय केला जातो, सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते. अरे जर का इतका आत्मविश्वास आहे ना, हे कब्बशीचं चिन्ह आहे. मी तर इतका अचंबित झालो. अरे एवढी बी कलाकारी. या कब्बशीच्या चिन्हाच्या समोर जेव्हा पहिल्यांदा तुमचं बॅलेट आलं ना, त्याला डायरेक्ट ब्लॅक करून आलं. ब्लॅक अतिशय छोटा सिंबॉल केला गेला. मी निश्चितपणे दादा तुमच्या सगळ्या प्रमुखांचं अभिनंदन करतो की हे चाणक्य होते, सगळ्यांवर नजर ठेवून होते. जेव्हा ते चिन्ह पाहिलं ना, हे चिन्हावर असा काळा ब्लॅक केलेला, हे तात्काळ मुंबईला निघाले, आयोगाला निवेदन दिलं, ही परिस्थिती लक्षात आणून दिली. आणि तेव्हा 12 तासात आता ओरिजिनल कब्बशी इथे आली. तुम्हाला आत्मविश्वास आहे ना? ही जनता तुमच्या सोबत आहे ना? मग इतके गांडू धंदे करता अशी? अरे लढा. या किशोरप्पांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा दंड झोपटला होता. म्हटलं आलो लढा. आणि तुम्हाला सांगितलं जातं की जर का आपली सत्ता आली नाही तर या 40 गावचा विकास होणार नाही. अरे हा किशोरप्पा जबाबदारी घेतो 40 गावच्या विकासाची. पद्मजाताई कोण आहे? अरे ही पद्मजाताई तुमच्या कैक पिढ्यांच्या पहिले राजकारणातली आहे, देसाई खानदानातली आहे. आताचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय शंभूराजजी देसाई साहेबांची बहीण आमची पद्मजाताई आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या सगळ्या चेहऱ्यांचा, या शहरांचा चेहरा मोहरा बदलला ना, त्या बदलणारे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे. त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलंय की हा माझा मानस पुत्र आहे. मी आपल्याला खात्री देतो की या 40 गावामध्ये एकही विकास काम राहणार नाही, याची खात्री आणि खबरदारी हा किशोरप्पा वचनाने या निमित्तानं देतो. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर ते स्वतः विकास काम असे आपण बाजूला ठेवू, पण आम्ही पहिल्यांदा आहोत स्वाभिमानी, त्याच्यानंतर विकास आहे. आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. पहिल्यांदा आम्हाला जिवंत राहायचंय, आम्हाला स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर विकास कामांकडे जायचंय. म्हणून बांधवांनो, माता भगिनींनो, मला 2-5 हजार 10,000 फोन आले असतील.
90% सांगायचे की या, 10% म्हणे इकडे नका या. पण म्हणतो यार आपला असा काही चक्कर नहीं है, मी है पुलिस वाला, मैं हूं सिंगल, अभी मेरी सटकी है, त्याच्यामुळे मला यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे बांधवांनो, मी आपल्याला खऱ्या अर्थाने आज एवढंच आव्हान करायला आलोय, एवढीच विनंती करायला आलेलो की ही लोकशाही आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की इथे 2 विक्रम झालेले आहेत. खरोखर मी चाळीसगावकरांना तर नतमस्तक झालं पाहिजे. यांनी 2001 मध्ये जेव्हा मी लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभा होतो आणि ताईसाहेब तेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभ्या होत्या, त्यावेळेस या चाळीसगावकरांनी अरे एवढं मोठं स्वागत केलं की त्यांना ट्रॅक्टर भर साड्या आणि ट्रॅक्टर भर नारळ आली. मला वाटतं तीच परिस्थिती आज या चाळीसगावमध्ये आहे, तीच परिस्थिती आहे. बांधवांनो, आपल्याला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, माझं सोडा, त्यांनी यावं, माझ्यावर काय बोलायचं, माझा काय कार्यक्रम लावायचा आपण पाहून घेऊ. पण इथे ना चाळीसगावकरांना माझी खरोखर हात जोडून बांधवांनो या निमित्तानं विनंती आहे की या परिवाराने स्वतःसाठी काही कमावलं नाही, या परिवाराने या चाळीसगावकरांची लूट केलेली नाही. यांचं आज बी जे चाललंय ना, एकर भर काढता का चालले, तिथे आजही तिजोरीत पैसा नाही. आणि हे 6 वर्षाचं पाखरू फक्त पैशावर बोलतो. माझ्याकडे आलं, त्यांनी भाषणात सांगितलं की तुम्ही आमच्या भरोश्यावर उभे राहा आणि सण नाही सुद्याला आमंत्रण द्या. खरं म्हणजे माझे पाचोऱ्यावाले विरोधक भाग्यवान मी समजलो की निदान माझ्यामुळे काय होईना त्यांना थोडं सिधा आली, अजून आली नाही बरं, वाट पाहता. नाही ते यांनी तिथं ढुकूनही पाहिलं नसतं. पण दादा अजूनपर्यंत तर आलेलं नाही. सगळे लोक इतके कावकाव करताय, इतके कावकाव करताय, अक्षरशः सांगतो शिव्या देतात की यांनी सांगितलं कपड्यावर या, चुल्याला आमंत्रण द्या, आणि इथं सगळी नाही. इतकी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पण बांधवांनो, या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन की या परिवाराने या तालुक्यासाठी बलिदान दिलेलं आहे, या तालुक्याची सेवा केलेली आहे. जर चांगलं झालं नसेल तर कोणाचंही वाईट केलेलं नाहीये. यांच्याकडून जीवनात कधीच चांगलं झालं नाही. जे काय केलं असेल ना, इकडच्या बाजूने फक्त वाईटच झालंय. किती लोकांचा साथ तुम्ही घेणार आहात? इतक्या चांगल्या उमेश दादाला तुम्ही कट कारस्थान करून त्या ठिकाणी बसवलं. अरे हाईट फॉर्म भरायच्या आधी प्लॅनिंग असं होतं की उन्मेष दादाला ऐन इलेक्शनच्या वेळेस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, यांना जेलमध्ये टाकायचं आणि आपण पूर्ण चाळीसगावभर फिरायचं. पण न्याय देवतेला मी निश्चितपणे धन्यवाद देईल. हे पोलीस कदाचित तुमचे गुलाम असतील, पण न्याय देवतेने खऱ्या अर्थाने त्यांना न्याय दिला आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रचाराला आहे. बरं, या पोलिसांच्या बदल्यांमध्ये फक्त चाळीसगाव पुरते नाही, माझ्याकडे सुद्धा 7-8 पोलिसांच्या बदल्या केल्या. माझं एसपीचं जरा झालं, त्यांना सांगितलं हे 8 दिवस काढून घ्या. अरे, स्वतःच्या बलबुत्त्यावर लढायची हिंमत असली पाहिजे. एक पोलीसवाला जर का आपलं परिवर्तन करणार असेल ना, असं होऊ नाही शकत.
माझ्याकडे एक सेक्रेटरी होता दादा विकास सोसायटीला. मी 4 टर्म जिल्हा बँकेचा संचालक आहे, व्हाईस चेअरमन होतो. आणि आमचा तो सेक्रेटरी ना प्युअर ओंकार अप्पाचा होता. त्याच्या घरात आसाराम बापू एवढा फोटो ओंकार अप्पांचा होता. मी 1-2दा त्याच्या घरी सुखादुःखात जाण्याची वेळ आली, पण या किशोर अप्पांनी 5 टर्म 20 तो सेक्रेटरी ऑटोमॅटिक माझं काम करायला लागून गेला. कधी दमबी नाही. प्रेमाने जग जिंकलं शिका. माझ्याकडच्या लोकांच्या बदल्या केल्या म्हणजे हेडक्वार्टरला इलेक्शन संपेपर्यंत पाचोऱ्यात जायचं नाही. त्यानं म्हटलं चांगलं झालं, सिकवर चालले जा, आता ओपन प्रचार करा. ड्युटीवर असताना करता येत नाही. मला इथलंही नाव आलं, इथले नाव आले की हे 4 पोलीस त्यांच्या पंटरक्या करतायत. इथलेच हे 40गाव तालुक्याचे. बोरखेडा बिरखेडा कुठले तरी आहे, मुनखेड्याचं एक आहे, बोरखेड्याचं एक आहे. अरे म्हटलं मी इतके हलकट धंदे करणारा नाहीये रे. सांग त्या पोलिसांना तुमच्या गाडीत दम असेल तेवढं काम करा. मी ते एसपीला सांगितलं हे पोलिसांच्या काय बदल्या करतो. माझा पीएस माझं काम करतोय, त्यांची मी बदली करून टाक. आणि मंगेश दादा सांग जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला तुझा जो खास असेल ना त्याला पाचोरा पोलीस स्टेशनचा चार्ज दे आणि पाचोऱ्याचं नगराध्यक्ष पदाचं इलेक्शन लढून जिंकून दाखव. हा किशोरप्पा राजकारण सोडून देईल, नाही तर नाव बदलून देईल. आम्ही काय जगमारी करतो 18 तास. हे येतील 2-3 वर्षात आपल्याला हरवून जातील, नाही तर जिंकतील. आणि एवढा घाबराल काय आमचे 2 नंबरचे धंदे. अरे ज्यांचे 2 नंबरचे धंदे असतील ते तुम्हाला घाबरतील. चला आमचे उतारे पाहिले ना तर 10, 20, 25 कोटी रुपयाचे डायरेक्ट बँकांचेच लोन दिसते. आमचं काय करणार आहे दादा तुम्ही. त्याच्यामुळे बांधवांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. नो चिंता. आणखी एक आव्हान केलं होतं की तुमचा जर का एक निवडून आला ना तर मी 40गाव मध्ये तुमचा सत्कार करू. आता मी इतक्या हलकट माणसाकडून सत्कार घेईल का. अरे मी सत्कार घेईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्याकडून सत्कार घेईल. त्यांना सांगेल की साहेब तुमच्या आशीर्वादाने 40गावच्या नगराध्यक्षा पद्मजा ताई यांना आम्ही सगळे मिळून निवडून आणलेलं आहे. तुम्ही माझा जाहीर सत्कार करा. आणि राहिला एक नगरसेवकाचा ना दादा, सुरुवात तुम्ही केली आहे, खतम किशोरप्पा करेगा. आज नंतर नगरपालिकेचं आवड त्यांना असं वाटत होतं की हा सगळा डिस्टर्ब झाला पाहिजे. पण मी बी पत्रकारांना सुद्धा प्रतिक्रिया दिली. मी म्हटलं मी तिथंच येईन. तुम्ही पुन्हा येईन म्हणताना म्हटलं मी तिथंच येईन. आणि आज इथे आलो. पण बांधवांनो, मला माझा सत्कार हा एकनाथ शिंदे साहेबांकडून करू द्यायचा असेल तर तुम्हाला पद्मजा ताईंना नगराध्यक्ष पदावर विराजमान करावंच लागेल. आणि जर माझा सत्कार होऊ द्यायचा नसेल ना तुम्हाला परमेश्वर बी माफ करणार. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. एका बाजूला नेता आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जनता आहे. हा जनतेचा आवाज आहे आणि मला खात्री आहे की जनतेचा आवाज हा कोणी दाबू शकत नाही. या जनतेला कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून बांधवांनो, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे.
सगळेच्या सगळे नगराध्यक्ष नगरसेवक असा क्लीन स्वॅप द्या ना की कधी वाजे का ना वाजे. आता आणखी काही राहिले का भाऊ? करारा आहे ना? करारा झाला का दरारा झाला? हरकत नाही. तेच सांगते, जमिनीवर आणायचं असेल ना. नाही पण तुम्हाला एक सांगतो, ही जी उपस्थिती पाहिली ना मी, 100% फायनल आहे. तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनच्या कोणत्याही सभा बघा, त्याच्यात आहे ना 50-60% वरती आमच्या महिला भगिनी दिसल्या की समजून घ्यायचं ते प्रेमाने आलेले नाही. हे जे येतं हे बोलतं चित्र आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ही जी लाडकी बहीण आहे ना, यांनीच तुमचा विधानसभेत जो कार्यक्रम झाला ना, पण आज ही सगळी लाडकी बहीण एकनाथ शिंदे यांना विचारा की तुमचा खरंच सख्खा भाऊ कोण आहे. त्या एकच सांगतील, आमचा खरा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे. ह्या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी सांगतील. आणि मला माहिती आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांचा चेला आहे, त्यांचा संदेश घेऊनच आलोय असं समजा. आणि सगळ्या लाडक्या भगिनींनी आपल्या पद्मजाताईंसारख्या लाडक्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या पद्मजाताईंना नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर विराजमान करा, एवढीच एक आग्रहाची विनंती करतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून शहर विकास आघाडीच्या वतीने आभार. यानंतरची पुढची सभा दत्तवाडीच्या पुलावर आहे, या ठिकाणी आपण नोंद घ्यायची. दुसरी तिसरी तिसरी